गुड मॉर्निंग गाईज, दिस इज डे 4 ऑफ मी ॲट IIT भुवनेश्वर अँड सध्या मी मेसमध्ये सकाळचा नाश्ता करण्यासाठी. आज आम्हाला नाश्त्याला इडली आणि वडा आहे. अँड इथे माझे सगळे फ्रेंड्स बसलेले आहेत. आणि हां, आजची इडली सांबार खूप मस्त बनलं आहे. आणि आज आम्ही जात आहोत गव्हर्नर हाऊसला. सो लेट्स गो. आज आमच्या डे 4ची सुरुवात RMRCच्या व्हिजिटनं सुरू झाली. आम्ही तिकडे जाऊन वेगवेगळे लॅब्स बघितले. तिथं त्यांनी वॅक्सिन तयार करण्यासाठी काय काय इक्विपमेंट्स आहेत वगैरे दाखवले. अँड आज आम्ही आलो आहोत गव्हर्नरच्या हाऊसला. त्यांच्यासोबत मीटिंग आहे, थोडक्यातच राजभवनला. आम्ही राजभवनच्या बाहेरच उभा आहोत बसमध्ये. इकडे सगळे बडीज आहेत आमच्यासोबत. इथे आहे नेहा. हाय नेहा. हाय. So how are you excited today? I am the most excited to visit the governor's house today. And we are here. Yes, finally. तर आज आमचा दिवस संपत आहे आणि आम्ही इथं रिव्ह्यू देण्यासाठी आलेलो आहे. आम्ही आता बोलणार आहोत कसा होता की आमचा ओडिशामध्ये. स्ट्रगल्स अनन्या पांडे से भी ज़्यादा. आम्ही मेन बिल्डिंगच्या बाहेर आहोत आणि रिव्ह्यू देण्यासाठी आम्ही थांबलो होतो. आमच्या सगळ्यांचा रिव्ह्यू देऊन झालेला आहे आणि आमच्यासाठी आम्ही फक्त 5 जण आहेत. 5 जण आमच्यासाठी ट्रॅव्हलर अरेंज केली आहे स्पेशली. सो खूप सही मुवमेंट आहे. मी सॅकच्या बाहेर आहे, दरवाजाच्या एंट्री, आणि मला हे क्युटीज भेटलेत. ऐ नको येऊ मागे. गुड मॉर्निंग, इट्स डे 5 ऑफ मी ॲट IIT भुवनेश्वर. अँड आज आम्ही चाललो आहे चिल्का लेकला.
बोटिंग करण्यासाठी. इथले जे आमचे बडीज आहेत त्यांनी आम्हाला चिल्का लेकबद्दल माहिती दिली होती. तर ते बोलले होते की ते एक आयलंडसारखं आहे. सो बोटिंग करण्यासाठी खूप एक्सायटेड आहेत. आणि युवा संगमच्या इंस्टाग्राम पेजला पण मी स्टॉक केलं होतं, तर तिथे मला काही चिल्का लेकचे पिक्चर्स भेटले, तर खूप एक्सायटेड आहे. तर लेट्स गो. सर्वात आधी नाश्ता करायला जाऊया, मग तोपर्यंत बसेस येतील आणि आम्ही 7 वाजता इथून निघतो. तर चला. आज आम्हाला नाश्त्याला पनीर भुर्जी आणि ह्याला हे काय पराठा आहे का, जे असेल ते. तर जसं की मी सांगितलं, आज दिवस 5वा आहे आणि आत्ता झाली आहेत, मी एक्झॅक्ट टाईम सांगते, 7:34. सर आलेत, सगळ्या मुली आल्यात, नाश्ता करून सुद्धा तयार आहेत. आणि नाश्ता करून तयार आहेत किती वाजता? 7 वाजता. ते बोलतात ना की पोरी आवरायला टाईम घेतात किंवा बायका जे असतात ते आवरायला टाईम घेतात, ते पूर्ण चुकीचं आहे. खरंच चुकीचं आहे. इथं आमचा दिवस 5वा आहे अँड दरवेळा मुलं उशिरा येतात. व्हॉट डज धिस प्रूव्ज? नाही, बोला ना तुम्ही. डांस करो, बिग बॉस वाला. व्हेरी नाईस. सो गाईज, आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत. Say hi. श्रेष्ठ भारत. आम्ही ना सॅटला नाश्ता करण्यासाठी आलो होतो आणि तिथलं कॅन्टीनच बंद आहे. आणि आम्ही लिफ्ट घेतली आहे आणि आम्हाला एका काकांनी लिफ्ट दिली आहे कारण की आमच्या हॉस्टेल खाली बस आली आहे शॉपिंगला जाण्यासाठी. थँक्यू सो मच. शॉपिंग करायला पिपली मार्केटला आलतो आणि आमची फायनली शॉपिंग झालेली आहे. सो आम्ही रिटर्न वापस IITला चाललो आहे. तर आम्ही आलो आहोत पिपली मार्केटला शॉपिंग करण्यासाठी. खरं तर आमची शॉपिंग झाली आहे, आम्ही आलो फोटो काढण्यासाठी. पण ही जागा काय मस्त आहे, किती सही आहे यार. आम्ही मल्टीपर्पज हॉलमध्ये आलो आहेत आणि आता आमचा योगा सेशन होणार आहे.
सगळे आम्ही असं मस्त तयारी करून बसलेलो आहेत. Good morning, it's day 7 and our last day in IIT भुवनेश्वर and आज आहे ट्री प्लांटेशन. वरतून IIT भुवनेश्वरनी ज्या गावाला दत्तक घेतलेलं आहे, आज आम्ही त्या गावाला जाणार आहेत. तिथे आम्ही वापस सेकंड टाईम ऑथेंटिक, तिथे म्हणजे आधी आम्ही दुसऱ्या गावी खाल्लं होतं, आता ह्यावेळेस आमचा सेकंड ऑथेंटिक ओडिसा लंच असणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला डायनिंग हॉल म्हणजे मेस, जिथे आम्ही नाश्ता, जेवण आणि संध्याकाळचं रात्रीचं जेवण करतो. आज आम्हाला नाश्त्यासाठी उपमा आहे. हे गाईज कसं वाटतंय? तुम्ही आज इथे एक झाड लावणार आहेत. खूप छान. झाडे लावा, झाडे जगवा. थँक्यू. तर जसं की तुम्ही बघू शकता, तिथे वेगवेगळे ग्रुप्स 4-4, 5-5 मध्ये डिवाईड केलेले आहेत आणि त्यांना एक पर्टिक्युलर झाड दिलेलं आहे झाड लावण्यासाठी. तर आपण जाणून घेऊया ह्यांचं मत काय आहे. तर तुम्हाला कसं वाटत आहे झाड लावताना? ये इंसान बस पहले दिन से सो रहा है. इतना भी सच नहीं बोलना था. हमें लगा इतना भी सच नहीं बोलना था. तर आम्ही येतोय सर्वात मोठ्या दुसऱ्या व्यक्तीकडे. हॅलो सर, गुड मॉर्निंग. इथे झाडाला पाणी देत आहेत. बरं, ॲज अ पार्ट ऑफ ट्री प्लांटेशन मी विचारू इच्छिते की या झाडाचं नाव काय आहे क्षितिजाकडून? कशाचं? शेवरी जे खायला घातलं. बिड़ू बिड़ू एक पेड़ लगा यार. बिड़ू देखो ऑक्सीजन नहीं मिलेगा अगर तो पेड़ नहीं लगाएगा. हे आहेत COEP मधले सेकंड इयरचे मेटलर्जी सर्वात मोठे लोक, मोठी माणसं. आणि हे मॉडर्न कॉलेज, हे आहेत आमचे डॉक्टर MBBS, RK MBBS. तर आम्ही जात होतो आता फायनली IIT भुवनेश्वरनं अडॉप्ट केलेल्या विलेजला. सो येस, लेट्स गो. तर आम्हाला हे सकाळचा नाश्ता दिलेला आहे. आम्ही सध्या प्रेझेंट आहोत स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आणि इथे आम्ही वेगवेगळे लॅब्स बघितले आणि आता आम्ही आमच्या रिटर्न जर्नीला कदाचित कॉलेजला चाललो आहोत. मस्त होतं स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि इथे आम्ही शूटिंगचं पण बघितलं. त्यांनी त्यांच्या कोर्सेसबद्दल पण सांगितलं, ते कोर्सेस आम्ही करू शकतो हेही त्यांनी माहिती दिली. आणि ते आहेत आमच्यासोबत COEPचे स्वराज. Our visit to Konark Sun Temple, Jagannath Temple, Lingaraj Temple was अनोखी पाठची जिसकी प्रगति, परंपरा, प्रौद्योगिकी, परस्पर संपर्क और पर्यटन हम टोटल 60 डेलीगेट सिलेक्ट हुए हैं. तो वे विभिन्न महाराष्ट्र के अलग अलग जिले के यूथ डेलीगेट्स को मिली है. कला फूड और ट्राइबल म्यूजियम गए थे. वहाँ पे जो उड़ीसा के ट्राइबल लोग थे, उन्होंने उनका जो आर्ट वर्क था
महाराजांची कीर्ती बेथामा. कल्चरल इव्हेंट सुरू आहे ना. आय एम ॲट बॅक स्टेज. ऑल सेट. हाऊस द जोश. हाऊस द जोश. हाऊस द जोश. हाऊस द जोश. व्हेरी कन्फ्युज. हाऊस द जोश. हाय सर. सानिका खूप छान दिसते. थँक्यू. हाऊस द जोश. हाऊस द जोश. हाऊस द जोश. द जोश. Thank you for making this program a memorable success. प्रोग्राम झाला, सेंड ऑफ झालं, फेअरवेल झालं, मुमेंटो दिलं, सर्टिफिकेट्स दिले, फोटोज काढले, रिव्ह्यूज झाले आणि आता आली आहे वेळ बाय बाय बोलायची IITला. रात्रीची वेळ आहे, आमची सकाळची ट्रेन आहे, पण मन खूप भरावून गेलं आहे. जाऊ नाही वाटायला आहे, बिलकुल जाऊ नाही वाटायला आहे. मला तर असं वाटत आहे की मी इथलीच विद्यार्थिनी झाली आहे. हे 7 दिवस बिलकुल माझ्यासाठी असे नव्हते की मी इथे युवा संगम थ्रू ओडिसासाठी आली आहे. असं वाटत होतं की मी इथली रेग्युलर स्टुडंट आहे. पण आता इथून जावं लागणार आहे. खूप खूप जड झालं आहे मन आणि शब्दही खूप जड पडत आहेत. 7 दिवसांमध्ये आम्ही युवा संगमचे 5 P म्हणजेच परंपरा, प्रगती, प्रौद्योगिकी, पर्यटन आणि परस्पर संपर्क ह्याच्या थ्रू आम्ही वेगवेगळ्या गोष्टींना एक्सप्लोअर केलं. तर मंडळी आम्ही वाजवली ह्यांच्यासाठी टाळ्या का तर हे आलेत उशिरा. अजूनही मंडळी ऑन द वे आहे. ए टाळ्या टाळ्या टाळ्या. वन्स मोर वन्स मोर. चला टाळ्या. वन्स मोर. ते लेट आलेत ना त्यांचा हे फोटो ना. चलो चलो भैया. 7 दिवस इथं राहूनही मी 1 दिवस हॉस्टेलचा टूर नाही करवलाय. हे आहे संगम छात्रावास. अर्थातच आमचं 7 दिवस 7चं घर, जे खरंच एका घरमध्ये टर्न झालं होतं आणि आता बिलकुल सोडू वाटत नाही आहे. मी सध्या उभी आहे मल्टीपर्पज हॉलमध्ये, मल्टीपर्पज डान्स हॉलमध्ये. अख्ख्या हॉलमध्ये मी एकटीच आहे, हॉलमध्ये कोणी नाही आहे. आज आमचा शेवटचा दिवस आहे. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि माझा आवाज घुमतोय आय गेस. इकडे ना असे समोर आणि इकडे असे मिरर्स आहेत. इथे आम्ही दररोज संध्याकाळी डान्स केला आहे, प्रॅक्टिसेस केल्यात, गप्पा गोष्टी मारल्यात आणि खूप साऱ्या मेमरीज बनवल्यात. समोर जिम आहे, त्याच्या बाजूलाच बॅडमिंटन कोर्ट आहे. आम्ही तिकडे बॅडमिंटन खेळलो आहे, टेबल टेनिस खेळलो आहे. अजून आम्ही चहा पण पिलेला आहे बाहेर आणि तिकडे आम्ही रोहितचा बड्डेही सेलिब्रेट केलेला आहे सॅकच्या बाहेर. खूप खूप काही मेमरीज इथे आम्ही स्पेंड केलेल्या आहेत. इवन मी इथे कोळी डान्स पण शिकले आणि आत्ता आज आमचा शेवटचा दिवस आहे. इथून निघू वाटत नाही आहे. 7112 यू विल ऑलवेज बी रिमेंबर्ड. ही आमची रूम, आमची सगळी तयारी झालेली आहे अँड 5:30 वाजत आलेत, 5:15 झालेत. खूप सही रूम आहे आणि ही आमची गॅलरी. मी बावळट होते जे मी दररोज वेळ नाही काढला. I'm gonna miss this place a lot. सकाळचे 5:30 वाजत आलेले आहेत, 5:15 झालेले आहेत.
आम्ही सगळेजण खाली हॉस्टेलच्या खाली जमा झालो आणि इथून निघायची बिलकुल इच्छा नाही झाली आहे. थोड्या वेळातच बस येते आणि आम्ही मग स्टेशनसाठी जातो. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. स्ट्रेसफुल. So, Sanika, come on. मार ले. टपाया बोलतो मग त्याला का? नाही. डबल. एवढी कशाला? झारसुगुडा रोड आणि ओडिशाला जाता जाता आम्हाला गुलाबजामुन दिले होते तर ते आम्हाला भेटायला वापस रेल्वे स्टेशनवर येतात. हाऊ स्वीट ऑफ देम. आपण का उभे तिथे? नशीब चांगलं राहिलं फेवरेट काकू येतात आम्हाला भेटायला. हो नशीब चांगलं राहिलं तर भेटतील. थांब जरा त्या आल्यावरती आम्ही तुला फिंगर्स क्रॉस्ड. आणि तो ईशान बघ, तो पण बघ. ईशान म्हणजे हे नातं किती भारी जोडलं. आणि ते पण थोड्या वेळच आम्ही त्यांना भेटलो. बट लाईक वी आर नॉट अ फॅमिली. म्हणजे तुम्ही बघा ना, जाताना आम्ही ओडिशाला जाताना आम्हाला ते भेटलेले. त्यांनी आम्हाला गुलाबजामुनचे 2 डब्बे दिले आणि आता आम्ही आमची रिटर्न महाराष्ट्राला चाललोय तर ते आम्हाला भेटायला रिटर्न स्टेशनवर येत आहेत. एक्साइटमेंट बघताय. वही बात है बड़ा. एवढे जण सगळे नाही आपाय वही बहुत बड़ी बात है. आपका पे आगे वही बड़ी चीज है. 100%. बिलकुल. चलो. अरे कसं आहे माहिती पंढरीनाथ महाराज उतार लगेच कबूतर उडाला काय उडाले. त्यानं चांगला साथ पकडते बघा. ट्रेन मध्ये डॉमिनोज मागवलेले आहे. सकाळचे 11 वाजलेत आणि आम्ही आमच्या रिटर्न जर्नीला आहोत. आम्ही आत्ताच मनमाडवरून आमच्यासाठी नाश्ता चढवला होता आणि ह्या अख्ख्या ट्रेन जर्नीचा एंटायर ह्याच्यामध्ये हा सर्वात बेस्ट नाश्ता आहे. आम्हाला नाश्त्याला इडली, सांबर, मेदूवडा आणि चटणी सगळंच खूप मस्त आहे. Happy birthday to you. Happy birthday dear Niket. Happy birthday to you. लगा केक लगा. बुकी बना. के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ.
लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है।